10वीचे पेपर संपल्यामुळे मी उद्या खांब्याकडं माझ्या एम्प्लानं रवाना होणार होतो. तसा दोडी ते खांब्यापर्यंत 65 ते 70 किलोमीटरचा पल्ला. मी बऱ्याच वेळा नाशिक पुणे हायवेनं कऱ्हे घाटापर्यंत 10-12 किलोमीटर सायकलनं माघ पौर्णिमेला खंडोबाला खोबरं उधळून तळी भरायला न चुकता जायचो. त्यामुळे तिथपर्यंतचा रस्ता पायाखालचा होऊन गेलेला होता. 5वीपासून ये जा केल्यामुळे या रस्त्याकडेची सगळी गावं, बारीक सारीक फाटे, कमानी, वाड्यांसकट मला माहिती झाली होती. तरी पण सोपान मामा काल पेठला ड्युटीवर जाताना, "अरे इतक्याला आम्ही एकटा एम्प्लाव जाऊ नको हा," असं सांगून गेला होता. पण माझी ही इच्छाशक्ती दांडगी असल्यानं मी एम्प्ला चालवतच जाणार असं मी दादाला ठाम सांगितलं होतं. त्या सगळ्यांचा नाईलाज झाला होता. शेवटी दादानं मला संध्याकाळी परवानगी दिली. त्या दिवशी मला लवकर झोपच लागली नाही. दादाबरोबर मी खळ्यावर हरभऱ्याच्या गंजीजवळ पटांगणात झोपून बराच वेळ आकाशात चांदण्यांचं मनसोक्त वाचन केलं. आकाशातले सर्व ग्रह ताऱ्यांबद्दल दादानं मला लहानपणापासून सांगून मला त्याबाबतीत खूप साक्षर केलेलं होतं. दादा याबाबतीत खूप निष्णात होता. ग्रह तारे यांच्या स्थितीवरनं दादा रात्री किती वाजले असतील ते तंतोतंत सांगायचा. मला दादानं चोरखटलं, शुक्र, गुरु, शनी, बुध, ध्रुव, तिकांडे हे सगळं जेव्हा जेव्हा आम्ही रात्री खळ्यावर झोपत असू तेव्हा सांगितलं होतं. त्यामुळे बंजारी सर जेव्हा भूगोल शिकवायचे तेव्हा मला दादानं रात्री शिकवलेलं तारांगण स्पष्ट दिसायचं. सकाळी मला झुंझुरकात जाग आली. दादानं अंगणातलं पाणी तापवण्यासाठी चूल पेटवली. मी पाण्याचं भगुलं चुलीवर ठेवलं. सरू मामीनं आतली चूल साफसूफ करून पेटवली. तिने लगेच माझ्यासाठी भाकरी तुकड्याची तयारी सुरू केली. लहान मामीनं घरातल्या शेळ्या सोडून बाहेर बांधल्या, झाडलोट केली. "आता नेवरती परत कधी येणार तुम्ही इकडं?" सरू मामीने मला विचारलं. "त्यो काय येणार आता इकडं? शाळा पुरी झाली आता त्यांची. आपल्याकडं काय काम राहिलं आता?" लहान मामीनं माझं उत्तर लगेच देऊन टाकलं. दादानं माझ्यासाठी शेळ्यांचं दूध चरीमध्ये काढून सरू मामीकडे दिलं. यावर मी क्षणभर विचार केला. खरोखर माझं काहीच काम राहिलेलं नव्हतं. दोघींनाही मी कामात सतत मदत करायचो आणि मुख्य म्हणजे ज्यावेळी घरात भांडण तंट्याचा उद्रेक होई तेव्हा मी घरात पाहुणा असल्यामुळे सगळ्यांचा केंद्रबिंदू होऊन जायचो. जणू काही मीच त्या घरचा करता धरता आहे. प्रत्येकजण माध्यम म्हणून माझा वापर करायचा. मी कधी त्याचा बडेजाव केला नाही. मी त्या घरात रांगता झाल्यापासून आजपर्यंत मोठा झालेलो कधी समजलंच नाही. त्यामुळे प्रत्येकाला माझ्याबद्दल खूप सहानुभूती होती. त्या दोघींना पण मी कामात कायम मदत करायचो. कधी स्वयंपाकासाठी वाळलेल्या आंब्याच्या फांद्या तोडून दे, तर कधी गावातनं दळण दळून आणणं, पोरांना सांभाळणं, शेळ्या वळणं, तर कधी डोक्यावर हंडा घेऊन पाणी आणणं, अशी कुठलीही कामं मी शिकत होतो म्हणून अजिबात मी टाळलेली नव्हती. या सर्व गोष्टीमुळे आज मामाचं सगळं कुटुंब दाखवत नसलं तरी आतून गदगदलेलं होतं. मी माझ्या वायरच्या पिशवीत कपडे लत्ते आणि महत्त्वाच्या गोष्टी रात्रीच भरून ठेवल्या होत्या. अक्का आणि नानांसाठी त्यांच्या आवडत्या सुकवलेल्या शेरण्या, तोडलेले वडे बांधून एका पिशवीत ठेवले होते. लवकरच मी माझा मनपसंत शिळ्या भाकरींचा बारीक भुगा करून दूध काल्याचा नाश्ता उरकून घेतला. दादाला दाढी डोकी करायची असल्यामुळं तो माझ्याबरोबर गावात येणार होता. दादाला पण माझा विरह आतून सहन होत नव्हता, पण मनाचा कठोरपणा तो लपवत होता. दादा आणि बचे आशीर्वाद घेऊन एम्प्लावर निघालो. चारीनं रस्त्यापर्यंत एम्प्ला लोटतच जावी लागणार होती, कारण छोट्या पावटीमुळं डबल सीट बसणं शक्य नव्हतं. माझ्या दोन्ही गालांवरनं हात फिरवत बोटं मोडली. "जपून जा, तुझ्या आईला कामात मदत कर, तिला वैताग देऊ नको आणि आमची खुशाली सांग." बालवाडीपासून 11 वर्ष पोटच्या गोळ्याप्रमाणे सांभाळल्यामुळे तिचेसुद्धा डोळे पाणावले होते. "नेवरती बास आता, चाल," दादानं आवाज दिला. मामाची सर्व मुलं ज्यांना मी रोजच अंगा खांद्यावर सांभाळायचो तीसुद्धा माझ्याकडे केविलवाणी होऊन डोळे चोळत होती. दादा चारीनं आता पुढं पायी चालत गेला होता. शेवटी इशारा केला आणि मी माझी एम्प्ला ढकलत घराच्या कोपऱ्यावरून टांग मारून बसलो. पुन्हा मी एम्प्लावर बसून एका हातानं सगळ्यांना टाटा बाय बाय केला आणि गावाच्या दिशेनं एम्प्ला धुमाट काढली. तोपर्यंत दादानं माळावरच्या डबकापर्यंत मजल मारली होती. मी गेल्यानंतर नदीपर्यंत आम्ही दोघं डबल सीट गेलो. तिथून पुढे चढ आला म्हणून गावापर्यंत बोलत बोलत गेलो.
दादानं माझी कपड्यांची पिशवी नायलॉनच्या दोरीनं कॅरियरला जाम बांधून दिली. भाकरीचं पेंडकं आणि वड्याची पिशवी लहान असल्यानं हँडलला अडकवलेली होतीच. आतून सलूनमधनं म्हाळूमामानं आवाज दिला, काय नेवरती, चालला काय गावाकडं तू ह्या? हा म्हाळूमामा, सुट्टी लागली ना आता. 10वीला वाचणार रे तू आमदा? हा. मी दुकानाच्या बाहेरनं चोकार दिला. आईला 10 वर्ष कसे गेली कळलं सुद्धा नाही बुवा. मोठा वय बाबा, चांगला साहेब हो, आणि दोडीला इसरू नको रे बाबा. मामा, दोडीला इसरून कसं चालन? हळू नियमानं जा बरं का. मी येतो 8-15 दिवसात तुला भेटाय. तुझ्या आईबापाला सांगतो तुझी 11वी 12वी सुद्धा इकडं सिन्नरला करू. अरे मी सांभाळीन की तुला. दादाचा आवाज माझ्या अंतःकरणाला भेदून गेला. कधी अश्रू न ढाळणाऱ्या पाषाणाला सुद्धा आज गलबलून आलं होतं. दादा थोडा पुढं डांबरे रस्त्यावर येऊन म्हणाला, ये बरं का आता. बरं असं म्हणत मी एम्पलावर टांग मारली. उतार असल्यामुळे सायकल लवकर दादाला दिसेनाशी झाली. मी थोडं पुढे गेल्यानंतर मागे वळून बघितलं तर दादा डोकी करायला दुकानात निघून गेला होता. मी आज जसा राष्ट्रीय महामार्गावरनं जात होतो त्याप्रमाणे शिक्षणाच्या बाबतीत या सगळ्यांनी मला महामार्गाला लावलं होतं. पुढे किती वेग घ्यायचा आहे ते माझ्या हातात होतं. दिवस वर येत होता तसतसा मी संगमनेरच्या दिशेनं जायला लागलो होतो. नांदूरच्या पुढे निघाल्यानंतर खंडोबाचं रस्त्यावरनं दर्शन घेतलं. करेघाट उतरला, पुढे संगमनेरकडे निघालो. साखर कारखाना, पेपर मिल, इंजिनिअरिंग कॉलेज दिसायला लागलं होतं. पुढे जास्त वर्दळीचा रस्ता सुरू झाला. संगमनेर कॉलेज, सह्याद्री कॉलेज, बसस्टँड, जोशी स्वीटचं दुकान, स्वल्पविराम हॉटेल, या सगळ्या गोष्टी मला नानांनी पूर्वीच दाखवल्या होत्या. फक्त आता मी एकटाच त्या रुबाबात बघत माझ्या एम्पलावर चाललो होतो. पुढं 3 बत्ती, कमल पेट्रोल पंप, जोरवे नाका असा प्रवरा नदीपर्यंत येऊन मी थांबलो. नदीला भंडारदऱ्याचं रोटेशन सुरू होतं. सायकल उभी करून पाण्यात पोहणाऱ्या पोरांची पुलावरनं मज्जा बघितली. त्या वेळात माझा थोडासा विरंगुळाई झाला. नदीचा पूल ओलांडून संगमनेर खुर्दच्या डावीकडे आश्वी शिबलापूरच्या पाठीपासनं मी वळलो. तिथून थेट पिंपरण्यापर्यंत येऊन पोचलो. दुपारचे 12-12:30 वाजले असतील. आमच्या खांब्याच्या बाबांचे मित्र दगडूशेठ शेंडगे यांच्या बहिणीच्या टपरीवाजा हॉटेलमध्ये एम्पला स्टँडला लावून माझं पेंडकं सोडलं. आजीच बसायची चहाच्या टपरीवर. भाकर सोडता सोडता, आजी मी खांब्याचा. कोणचा रे भाऊ तू खांब्याचा? त्या आजीनं विचारलं. शंकर पाटलाचा नातू आहे मी आजी. मी म्हणालो, त्या राजनात पाणी आहे प्यायला, अजून काय लागलं तर सांग. आणि एकलाच कुठून आला सायकलवर? आजी विचारत होती. म्या दोडीला शाळेत होतो मामाकडं, असं म्हणून मी जेवायला लागलो. माझं पूर्ण लक्ष घराकडे लागल्यामुळे जेवणाकडे माझं लक्ष नव्हतं. सगळं ध्यान खांब्याकडे लागलेलं होतं. लवकर उरकलं, हातावर पाणी टाकलं आणि मोकळं झालेलं फडकं तसंच पिशवीत कोंबलं. पाणी पिऊन आजीला येतो मग आजी म्हणालो. माहेरचं पोरगं म्हणून आजी हॉटेलातनं पुढे रस्त्यावर आली. हळू जा रे पोरा असं म्हणत तिने मला वाटं लावलं. एम्पलावर बसत येतो आजी म्हणत पुढे कूच केली. कानोळी फाटा, हंगेवाडी, माळून फाटा ओलांडला. आता मी शिबलपूरला पाणी प्यायला थांबलो. बाजूलाच असलेल्या मारुतीच्या मंदिरामध्ये दर्शन घेतलं, जरा सावलीला बसलो. आता मी बऱ्यापैकी थकलो होतो. अजून जवळपास 20 किलोमीटरचा टप्पा बाकी होता. परंतु हांतनायकाचा घाट हे माझ्यासाठी दिव्य होतं. जुन्या काळात कुणी एक हनुमंत नाईक यांच्या नावावरनं हांतानायकचा घाट हे नाव त्या घाटाला पडलं होतं. तिथं मला खूप भीती वाटायची. त्यामुळे लवकर घाट ओलांडून झाला की पुढे जवळपास उतार होता. त्यामुळे जास्त न कंटाळता मी लगेच एम्पलावर टांग मारली. पानोडीहून पुढे गेल्यावर घाट दिसायला लागला. घाटात बऱ्यापैकी सायकल लोटत पायी जायला लागणार होतं. त्याप्रमाणे बसत उतरत मी घाट चढून गेलो. पूर्ण चढल्यावर मागे वळून बघितलं तेव्हा आश्वी, शिबलापूर, पानोडी, शेडगाव, मालुंजे, हंगेवाडी हा परिसर एकाच टप्प्याखाली दिसत होता. पुढं कुंभारवाडी फाट्यावर हानत नायकाच्या चौथऱ्याच्या ओट्यावर लिंबाच्या झाडाखाली 1-2 बसलेले होते. त्यांना बघून मला थोडा धीर आला. त्यांना ओळख सांगितली आणि तिथे सावलीला बराच वेळ आराम केला. कपड्याची पिशवी डोक्याखाली घेऊन जरा लवणल्यामुळे एकदम चांगलं वाटलं. साधारण 4 वाजले असतील. पिशवी कॅरियरला बांधून पुन्हा एकदा मी आणि माझी एम्पला सुसाट उताराच्या दिशेनं रामेश्वराजवळील वरवंडी फाटा ओलांडून वरवंडी गावातनं पुढे निघालो.
पुढं माथ्यावर आल्यावर ठरलेलं इच्छित स्थळ माझं गाव खांबा मला दिसलं. आता काही घोर नव्हता. कितीही उशीर झाला तरी एक फरलांगभर अंतरावर माझ्या गावची शीव होती. गावाकडं हळूहळू जाताना आनंदित होऊन असा तसा नाही, मॅट्रिक होऊन येतोय आणि तेही एम्पलावर. गावात पिंपळाजवळ आल्यावर स्वाभाविकच सर्वांग शहारून आलं. गावात मारुतीच्या मंदिरासमोर रावसाहेब शेठ यांच्याबरोबर 4-2 जण बसलेले होते. सयाजीचा छोकरा आला बुवा, सुट्टी लागली वाटतं. रावसाहेब शेठ म्हणाले. हो शेठ, मी लगेच उत्तरही दिलं. माझ्या वडिलांचे ते लहानपणीचे मित्र. बऱ्याच वेळेला ते माझी चौकशी करत. मळा अजून 3 किलोमीटर पुढे होता. समोरच मारुतीच्या मंदिरात मनोभावे दर्शन घेऊन मी लगेच मळ्याकडे निघालो. मळ्यात जाताना रस्ता बराच चढ उताराचा होता. जाताना तळ्यातलं पाणी निम्म्यावर आलं होतं, पण सगळा परिसर हिरवागार होता. दरी खोऱ्यात वावरणारा माझा परिसर खूप आल्हाददायक वाटत होता. तळ्यापासून पुढे जाताना एक जण ओळखीचा भेटायला लागला. सुट्टी लागली का हा त्यांचा पहिला प्रश्न आणि हा हे माझं ठरलेलं उत्तर. शेवटी वाघांच्या घराच्या पुढं रस्त्यानं वळसा घेतला आणि डोंगराच्या पायथ्याशी असलेलं माझं पाचटाचं टुमदार घर दिसलं. घरी आलो तर अक्का आणि भामा अक्की घास कापत होत्या. नाना आणि दत्ता खालच्या वावरात टमाट्याला रान बांधत होते. माझी एम्पला घरासमोर लावली आणि सरळ अक्काकडं धावत गेलो. सायकलवर आल्यामुळे तिचे डोळे भरून आले. तिने माझ्या दोन्ही गालांचा मुका घेतला. मी आल्याचा आवाज अक्कीनं दत्ताला आणि नानांना दिला. दत्ता बी पळत आला. नाना त्यांचं राहिलेलं काम करून आले तोपर्यंत आम्ही सर्वजण घरी घासाचं ओझं घेऊन आलो. दत्तानं हंबरणाऱ्या गायींना घास टाकला. सर्वांना खूप आनंद झाला. दुसऱ्या दिवसापासून मी त्यांच्या कामाचा भार हलका करणार होतो. दिवस आता टेकला होता. पोरगं लांबून सायकलवर आल्यामुळे अक्कानं भामा अक्कीच्या मदतीनं स्वयंपाक सुरू केला. जेवणात न दिलेल्या वड्याची भाजी केली. अक्कानं नानांच्या आवडीच्या शेरण्या पण तेल टाकून तव्यावर भाजल्या. जेवायला सगळे रिंगण करून बसलो. 10वीचं महत्त्वपूर्ण वर्ष पाडल्याचा विषय सगळ्यांच्या तोंडी होता. पुढच्या शिक्षणाची मी म्हणेन ती दिशा सगळ्यांना मान्य होती. 2-2.5 महिने सुट्टीचा कालखंड विचार करण्यासाठी शिल्लक होता. त्यामुळे आज जास्त विचार न करता आज तू आराम कर, लय दामलाय तू, असं नानांनी मला सांगितलं. आज जवळपास 70 किलोमीटरचा प्रवास मी काल ठरवल्याप्रमाणे पार पाडलेला होता. जेवणानंतर मी लगेच गोधडीवर जी धरणीला पाठ लावली ती थेट सकाळपर्यंत. रात्री झोप कशी लागली ते सुद्धा मला कळलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी उठल्याबरोबर मी दत्ताबरोबर सकाळची झाडलोट करायला लागलो. 10वीच्या परीक्षेनंतर सुट्ट्या लागल्या तसा मी दुसऱ्या दिवसापासून माझ्या नित्याच्या कामाला लागलो. उन्हाळ्यात शेतीला पाण्याची जरा चणचण सुरू झाली होती. मळ्यातली विहीर 5 जणांची सामायिक असल्यामुळं पाणी आता सांगळ्यावर आलं होतं. आठवड्यातून 1 दिवस प्रत्येकाची बारी यायची. त्याच बरेचदा लाईट झटके खायची. पाणी वावरात भुईदांडानं वाफ्यापर्यंत पोचत नाही, तोच मागं लाईट गेलेली असायची किंवा पाणी उपसलेलं असायचं. यामुळे 4-5 दिवसांपूर्वीच साऱ्यांनी एक विचारानं विहिरीचा गाळ काढायचा निर्णय घेतला. जवळपास 9-10 वर्षापासूनचा गाळ साचला होता. बांधकाम नसलेली विहीर असल्यामुळं रोज खडाखडा जरी पडत होता म्हणून गाळ साचलेला होता. कधीकधी मोठाली ढेपाडंसुद्धा पाडायची. विहिरीला आतल्या बाजूनं बऱ्याच मोठ्याल्या कपारी पाडल्या होत्या. 4-5 पारसापर्यंत माती आणि वाळूचं मिश्रण असल्यामुळे ते हळूहळू खाली ढासाळत होतं. विहीर भरपूर रुंद आणि आतपर्यंत पाण्याला मजबूत, पण घरधन्यांनी तिचं बांधकाम अडीअडचणींमुळे अजून केलेलं नव्हतं. त्या विहिरीला सगळेजण माझी विहीर म्हणायचे. पण डागडुजी करायची वेळ आली की प्रत्येकाचा आवाज थंड व्हायचा. पण आता पाणी लवकर उपसायला लागल्यामुळं सगळ्यांनी मनावर घेतलं. गावातला विलास दातीर यांचा क्रेन, पांडबा भांड त्यावर ऑपरेटर, खाली 3-4 जण गाळ भरायला. विहिरीत जे पाणी साचल ते उपसायला खोक्याजवळ बसून मोटर चालू बंद करायला हलकं काम म्हणून माझी नियुक्ती. गाळ प्रपंच काढण्याचा हा संच. सामायिक विहीर असल्यामुळे प्रत्येक दिवशी 5 जणांपैकी 1 जण नेमलेला. बाकीच्या दिवशी मी अधूनमधून विहिरीकडे चक्कर मारायचो. कधीमधी मालडीमध्ये बसून मज्जानं आम्ही खाली विहिरीत उतरायचो. वरून खाली उतरताना मालडीमध्ये एकदा बसलं की ती खाली विहिरीत टेकेपर्यंत गोल गोल फिरायची. घट्ट पकडलेल्या वायर रोपला धरल्यानंतर ती एकदा मधोमध विहिरीत जेव्हा जायची तेव्हा वरून खाली पाहिल्यानंतर आत्ता मिटलं सगळं
सारे देव जिभेवर ठेवून डोळे झाकून खाली टेकेपर्यंत माझी पाचावर धारण बसलेली असायची. असाच परत खालून वर आल्यावर जीवात जीव येई. दुपारच्या सुट्टीत बाजूला आंब्याच्या सावलीत बसून आमचे बाबा, एकनाथ दादा, नाना, नेणू अण्णा, शिवाजी तात्या हे सगळे चर्चा करायचे. तेव्हा बाबा कायम त्यांना म्हणायचे, अरे सायाजी, लई चांगलं मनाव घेतलं तुम्ही पोराईनी. काही का असना, गाळ एकदा हिरीतून निघाला का आपाप चांगला साठा वाढन बुवा पाण्याचा. नाही तर पाणी खालच्या खाली पार्सल होतं. पाणी टांगत असेल ना, मग टिपका टिपका जरी खाली साठलं तरी याच्या लईपट फायदा होणार. समजा 2 दिवस लाईटच गेली आणि तुमची यहर उभीच, मग सारे सप लगेच फुकत्यात, साठा व्हायला जागा कुठे. पण आता तुमचं काम एकदा होऊन जाऊन द्या, मग तुमचं तुम्ही बघा. दुसऱ्याला विचारायची सुद्धा गरज नाही. फक्त आता पुरा गाळ काढूस तर काम बंद करू नका म्हणजे झालं. हे ऐकून सगळेजण त्यांना होकार देत होते. वरच्या बिघाभर वावरात 10 गुंठे भेंडी आणि 10 गुंठे मिरच्या होत्या. मिरचीत कोथिंबिरीचे बुचके लावले होते. आता खालच्या तुकड्यामध्ये विहिरीचं काम झाल्यावर टमाट्याची लागवड करायचं नानांच्या डोक्यात होतं. मधलं तुकडं तसं 2 महिने तापू द्यायचं आणि मग मुरगाच्या तोंडावर लाल कांद्याचं बी टाकून जुलै ऑगस्टमध्ये त्याच्या सरीवर कांदे लावायचे. रान जरा निचऱ्याचं होतं, त्यामुळे हेच रान कांद्यासाठी चांगलं आहे अशी नाना आणि अक्काची नेहमी चर्चा व्हायची. वेगळं निघाल्यानंतर जवळपास 55,000चं कर्ज त्यांनी हळूहळू कमी करत आणलं होतं. पण माझी, दत्ता आणि भामा अक्कीची शाळा आणि बारीक सारीक खर्च यामुळे कर्ज थोडं कमी झालं की पुन्हा काहीतरी अडचणीमुळे परत खड्डा पाडायचा आणि तो भरता भरतामध्ये दुसरं काहीतरी निघायचं. मग कर्ज परत अचानक फुगायचं. बाबांबरोबर आता नाना, अण्णा, तात्या हे सारे खांब्याचा शुक्रवार, आश्वीचा सोमवार, राहुरीचा गुरुवार आणि संगमनेरचा शनिवार या बाजारात घरचा भाजीपाला स्वतः काट्यावर जाऊन विकायचे. साऱ्या मुलांचा घरप्रपंच चांगला चालावा यासाठी बाबांनी प्रत्येकाला स्वतःचा शेतमाल स्वतः विकण्याची कला शिकवली होती. हे काय कमी होतं काय? बाबा त्यांच्या लहानपणापासून भाजीपाल्याची विक्री करायचे, पण आता त्यांनी मुलांवर सगळं सोपवून स्वतःकडे फक्त लिंबाची बाग ठेवली होती. त्यांनी सगळं काही एकदम सुरळीत लावून दिलेलं होतं. तिकडं मळ्यातल्या विहिरीचं काम सुरू असताना 1-2 दिवसानंतर लगेचच मी माझ्या एम्पलाच्या पुढच्या नळीला पोतेची खोळ बांधली आणि मागच्या कॅरियरला 2 फुटाच्या काठ्या समांतर बांधून त्यावर बांबूची विणलेली पाटी तारेनं बांधून पक्की केली. आता उन्हाळाभर मी तुला कॅरियरवरनं सोडणार नाही हे त्या पाटीच्या कानात मी सांगून टाकलं. दुसऱ्या दिवसापासनं आश्रमशाळा मार्गे कोळेवाडी, म्हैसगाव इथं ताज्या मिरच्या, कांदी, भेंडे, गवार घ्या असं म्हणत मी विकायला सुरुवात केली. माझा कांदा महिन्यापूर्वी वावरातनं काढलेला असला तरी तो ताजाच असायचा. सकाळी 8 वाजता सुरू झालेली माझी फेरी 11 वाजेपर्यंत संपून मी जेवणाला घरी यायचो. त्यावेळी आत्तासारखी नाश्ता बिश्ता भानगड नसायची. ते सारं भारी भारी लोकांचं काम. रात्रीची शिळी भाकर चोरायची, चहाबरोबर खायची. नाहीतर कधीतरी गव्हाचं पीठ असेल तर सकाळी सकाळी अक्का चपात्याला आटायची, त्यातल्या 1-2 चपात्या चहाबरोबर खायच्या. तो आमचा नाश्ता. परत दुपारी 3 वाजेला माझी दुसरी फेरी असायची. पुन्हा भाजीवाले, भाजी घ्या भाजी असा तोंडाचा भोंगा वाजवत माझी एम्पला पुढं जायची. बऱ्याच लोकांबरोबर माझी आता ओळख व्हायला लागली होती. मी शाळेत लांब दोडीला असल्यामुळे बरेच जण मला ओळखत नव्हते. कधी कोणी विचारलं, कोणचा रे पोरगा तू? त्यावर खांब्याच्या शंकर पाटलाचा नातू आहे मी हे माझं उत्तर ठरलेलं असायचं. बरं बुवा, आज्या मागं नंबर लावला. साऱ्यांनी यापारी लाईन धरली. अरे तुझे आईबाप बी शुक्रवारी खांब्याच्या बाजारात भाजीपाला ऐकतात. वाया नाही जाणार भो तुम्ही सारी ज्वाऱ्याची माणसं. असा समोरचा माझ्यावर व्यापाराचा शिक्का मारून मोकळा होत असे. दररोज सकाळ संध्याकाळ मिळून माझे कमीत कमी 60-70 रुपये बांधलेले असायचे. बऱ्याच वेळा सगळा भाजीपाला संपला तरी कांदे विकत नव्हते. मग मी ते वैतागून वडाच्या झाडाखाली फुलू शेटला बळच 50 पैसे किलोनं द्यायचं. त्याचं भेळीचं दुकान होतं म्हणून त्यांना कांदे खूप लागायचे आणि मी तरी घरी नेऊन करणार काय. मग शेजारच्या दत्ता टेलरच्या टपरीत थोडीफार चर्चा करून घराकडे निघायचो. टेलर हा म्हैसगावमधला पहिला जीवाभावाचा मित्र. तसा काही संबंध नव्हता, पण आम्ही एकमेकांच्या आपोआप जवळ आलो होतो. मी शाळा शिकून भाजीपाला विकतो याचं टेलरला खूप नवल वाटायचं. जड कामाची मला जास्त सवय नसल्यामुळे माझी या कामाला खूप पसंती असायची. मागच्या वर्षी मी अशा पद्धतीनं उन्हाळाभर भाजीपाल्याची विक्री केली होती, पण ती घरच्या सायकलवर केली होती.
भामा अक्कीचे तेव्हा 10वीचे तास चालू असल्यानं तिला शाळेला सायकल न्यावी लागायची. समोर बांधलेल्या पोत्याच्या खोळीची तिला खूप लाज वाटायची. अशी खोळ लावलेली सायकल आमच्याकडं खरशिंद्याचा कासम मुसलमान अंडी गोळा करायला वापरायचा. भामा अक्कीला तशी खोळ अजिबात आवडत नसल्यानं दररोज आम्हाला त्या खोळीची सोड बांध करायला लागायची. पण आता यावर्षी माझी स्वतंत्र एम्प्ला असल्यामुळं मला आता कुठलाही घोर राहिला नव्हता. जेव्हा वाटेल तेव्हा आपली एम्प्ला बाहेर काढायची आणि भाजी घ्या भाजी, कांदे मिरची गवार भेंडी. बऱ्याच वेळा झोपेतसुद्धा मी हेच बरळायचो. हे अक्का नाना मला कायम सांगायचे. बऱ्याच वेळा माझ्या या विक्रीचं कौतुक नाना अक्का येणाऱ्या पाहुण्या रावळ्यांना सांगायचे आणि ते ऐकताना माझा ऊर भरून यायचा. लहान असूनही आपण काहीतरी कुटुंबाला हातभार लावतोय याचा मला अभिमान वाटायचा. माझ्या एम्प्लानं यावर्षी मला भरपूर साथ दिली. 4 वर्षांपूर्वी नानांनी 350 रुपयात घेऊन दिलेली एम्प्ला आज सगळ्या कुटुंबाची जीवनवाहिनी म्हणून काम करत होती. त्यामुळे मी बऱ्याच वेळा तिच्याकडे बघत तिच्या शीटावरनं हात फिरवायचो. तिच्याशिवाय मला अजिबात करमतही नव्हतं. बरेच दिवस माझा दिनक्रम असाच सुरू होता. विहिरीचा गाळ काढल्यामुळं पाण्याला जरा फरक पडला होता, त्यामुळे भाजीपाला चांगला वाढवला होता. कोथिंबीर उन्हाळ्यात जास्त महाग विकते म्हणून विहिरीचं काम झाल्या झाल्या एक पाडगं कोथिंबीरीचं केलं होतं. दत्ताकडं पाण्याची भरणी, गाईंचा चारा पाणी, भामा अक्कीकडं स्वयंपाक, माझ्याकडं भाजीपाला विक्री, अक्काकडं बायांबरोबर सकाळपासून संध्याकाळपर्यंत वावरातलं काम, अशी आमची उन्हाळाभर कामाची विभागणी असायची. भर दुपारच्या सुट्टीत शेजारच्या भाऊबंदाकडं आमराई सूरपारंब्याचा 2 तास मनमुराद आनंद घ्यायचो. मी आणि आमचा दत्ता शेजारच्या पोरांबरोबर खेळायचो. दोडीला सराईतपणे प्रत्येक आंब्यावर फांदीन फांदी फिरून आल्यामुळं सूरपारंब्यांमध्ये मला जास्त कष्ट पडत नव्हते. पण कधी जोऱ्याच्या पारबावर राज्य आल्यावर चिडखोरपणा डावात येई. त्यामुळे मधूनच पूर्णविराम देऊन बऱ्याच वेळा आम्ही सावलीत गोट्या खेळायचो. गोट्यांमध्येही बऱ्यापैकी नेम असल्यामुळे माझी गोट्यांची बाटली कधीच रिकामी झाली नाही. ज्यावेळी त्या गोट्या भरलेल्या बाटल्यांकडे माझी नजर जाई तेव्हा आपण कोणीतरी मोठी पुरस्कारप्राप्त व्यक्ती होत असं मला वाटायचं. पण हे वारं 2-2.5 महिन्यात संपून गेलं. एकदा कल्याणी कृत्तिकाचं नक्षत्र लागलं की सगळे लोक कामधंद्याला लागायचे. दुपारी 3 नंतर अर्धा इकडून ईद चमकली, तिकडून वारं सुटलं, पळशीकडून पाऊस फुटला, साकूरचं आंगलंय काळं दिसते, राहुरीला काल वाहुनी पडला, आज जास्त गरमाट होते, आज संध्याकाळी नक्की रिचल, बरं झालं तिकडं तर तिकडं पडू दे एकदा, आज ना उद्या आपल्याकडं बी पडन. याचा काही नियम नाही. एकदा पडायला लागला ना 15 मिनिटात पाणी पाणी करून टाकल. फक्त तसा जोर पाहिजे त्याचा, मग पाहायचं कामच नाही. अशी नानांची शेजारच्या सयाजी तात्यांबरोबर चर्चा रांगायची. सयाजी तात्या म्हणजे खूप वल्ली माणूस. प्रत्येक गोष्ट इतकी फोडून सांगणार की जसं काही सारं समोरच्याच्या डोळ्यापुढे घडतंय. एका जागेवर जास्तीत जास्त 5 मिनटं लय झाली. ते जागा तरी बदलणार किंवा ए भाऊ येतो मी असं म्हणून लगेच कल्टी तरी मारणार. संध्याकाळी 6 वाजता वाण्याची गाडी संगमनेरहून आली की देवगाव, जाखोरी, शिबलापूर, हांगेवाडी, पिंपरणं, आशवी, दाड, पिंपरी, चनेगाव, शेडगाव, मालुंजे या साऱ्या गावांच्या पावसाच्या बातम्या रसिक शेठकडून मिळायच्या. त्यांची गाडी रोज नेमानं संगमनेरला जायची. आता दररोज सगळीकडे ढगांची दाटी चालू झाली होती. उन्हाळ्याच्या शेवटी ठरल्याप्रमाणे विहिरीचं काम झाल्यानंतर खालच्या तुकड्यात टमाट्याची लागवड करून आंबवणीनंतर आता 2-3 भरण्या झाल्या होत्या. सुरुवातीच्या लागवडीला कैलास वाघाचं आणि आमचं पाणी एकत्र करून रातोरात लागवड पुरी केली होती. तसं केलं नसतं तर खेळ बरेच दिवस चालला असता. कैलास मामाचं तेव्हापासून शेजार धर्म म्हणून बरंच सहकार्य असायचं. मधल्या तुकड्यात लाल कांद्याच्या रोपाला 2 पाडगे तयार करून ठेवले होते. दोडीच्या रामधन बाबाकडचं लाल कांद्याचं 2 पायल्या बी उन्हाळ्यातच अक्कानं आणून ठेवलं होतं. फक्त आता पाऊस पडायचा उशीर. जूनच्या पहिल्या आठवड्यात ढगांनी गर्दी केली होती, पण पावसाचा पत्ता नव्हता. पावसानं इकडं सगळे तैवारून बसले होते. चाडं पाभार संगीन करून ठेवलं होतं. बी भरण पण आणलं होतं. घरचं जे होतं ते अक्कानं पाखडून पुखडून ठेवलेलं होतं. त्या दिवशी साकूरचे होळकर मामा आणि आत्या श्रीपूरला लग्नाला गेले होते. तिकडून येता येता रस्त्यावर आमचं घर असल्यानं थांबले. काय म्हणतो नेवरथी, 10वीला होता ना तू यावर्षी? ते साकूरच्या शाळेवर लिपिक होते. भेट झाल्यावर ते माझी अशी कायम चौकशी करायची. हा मामा 10वीला होतो यावर्षी?
मी मान डोलावत होकार दिला. अरे मग निकाल आहे तुझा 21 तारखेला, डिक्लेअर झाली की तारीख. त्यांनी डायरेक्ट निकालाची बातमी सांगून टाकली. माझी आता चलबिचल सुरू झाली. पेपर कसे गेले, चांगले मार्क पडले पाहिजे. आशावादी नजरेने त्यांनी माझ्याकडे बघितलं. मी गप्प झालो. निकालाचं आता माझ्या हातात काही राहिलेलं नव्हतं. जो निकाल येईल त्याचा स्वीकार करणं इतकंच माझ्या हातात. अक्का आणि नानांबरोबर चर्चा करून त्यांनी आमचा निरोप घेतला. त्या दिवसापासून मला निकालाची अधूनमधून आठवण यायला लागली. पाऊस बऱ्यापैकी सुरू झाला होता. आता मधल्या तुकड्यात लाल कांद्याचं बी टाकून दिलं होतं. नाना रोड टाकायला, मी आणि दत्तारा हाळायला. असं करून ते महत्त्वाचं काम मार्गी लावलं होतं. माझा निकाल आता 2-3 दिवसांवर येऊन ठेपला होता. पाऊस झाल्यामुळं मी एम्पलावरची पाटी आणि खोड सोडून भाजीपाला विक्री थांबवली होती. जुन्या मळ्यात उन्हाळ्यात भुईमुग केला होता. ते रान जरा हलका असल्यानं लवकर पाण्यावर यायचं म्हणून मी त्याला पाणी भरायला जाणार होतो. सकाळीच अक्कानं, आज संध्याकाळी तुझं आवरून घे, संध्याकाळी मळ्यातनं येताना मोठ्या बाबाचं दर्शन घेऊन ये. अक्कानं सांगितल्याप्रमाणे येताना दर्शन घेऊन घरी आलो. सकाळी खांबा गाडीनं जायचं म्हणून रात्री लवकर झोपी गेलो. अंधारातच उठून माझं मी उरकलं. नाना अक्काच्या पाया पडलो. दोघेही माझ्याकडे बघत होते. माझ्या गालावरनं हात फिरवत अक्कानं, लय काम केलं पोरानं या साली येतं, आता निघ लवकर नाही तर गाडी हुकन. 2 दिवस राहाय आणि निकालाबरोबर पेढी घेऊन ये आम्हाला. हां, आणि आणि दादाला खुशाली सांग आमची. असं म्हणत मला रस्त्याला लावलं. गावात गेल्यावर माझी एम्पला तिथंच गावात बाबासाहेब बाबांच्या वाड्यात लावून मारुतीच्या मंदिरासमोर मुक्कामी असलेल्या खांबा गाडीत जाऊन बसलो. घाईघाई एसटीतून मारुती रायाला हात जोडले. थोड्याच वेळात कंडक्टरनं डबल बेल वाजवली आणि गाडी मामाच्या गावाला निघाली. आता माझे परीक्षेत किती दिवे लागतील या विचारानं मी खिडकीबाहेर बघत बसलो होतो. पण सकाळचा गारवा मात्र थंडावा देत होता. श्रोते हो, निवृत्ती जोरी लिखित तडजोड या कादंबरीचा हा भाग इथेच संपला. पुढचा भाग उद्या बघूयात. निवृत्तीचा 10वीचा निकाल काय हातात येतोय. भेटूयात त्यासाठी उद्या. तोपर्यंत नमस्कार.